विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानव संसाधन विकास याच प्रकरणामध्ये ट्रेनिंग प्रशिक्षण या मुद्द्यावर सविस्तर अशी चर्चा करणार. प्रत्येक उपक्रमाचे यशस्वी संचलन हे पुरेसा अर्थपुरवठा, अद्ययावत यंत्रसामुग्री, कार्यक्षम कर्मचारी आणि शास्त्रीय पद्धती या चौकटीवर अवलंबून असते. अर्थपुरवठा, यंत्रसामग्री, कार्यक्षम कर्मचारी, शास्त्रीय पद्धती या 4 गोष्टीवर प्रत्येक उपक्रमाचं यशस्वी संचलन अत्यावश्यक असतं, यशस्वी संचलन अवलंबून असतं. मग भांडवलाचा पुरवठा पुरेसा असून, या कारखान्यामध्ये बसवलेली यंत्रसामग्री अद्ययावत असून, उत्पादन कार्यात वापरला जाणारा कच्चा माल उच्च प्रतीचा असून, कर्मचारी चांगल्या योग्यतेचे असून, उत्पादनाचे कार्य कमाल कार्यक्षमतेने करता येत नाही आणि संचलनही प्रभावीपणे घडून येईलच असे निश्चित म्हणता येणार नाही. कामगारांना कारखान्यामध्ये बसवलेली यंत्रे हाताळण्याचे ज्ञानच नसेल किंवा त्यांच्यामध्ये उपेक्षित कौशल्य पुरेशा प्रमाणात नसतील तर यंत्रे चांगली असूनही, कच्चा माल उत्तम दर्जाचा असूनही, जर स्वतः कर्मचारी चांगल्या योग्यतेचे असून कोणतेच उद्दिष्ट साध्य होणार नाही. या दृष्टीतून उत्पादन कार्यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना उत्पादनाच्या पद्धतीबद्दल, प्रक्रियेबद्दल, कार्य करण्याच्या कार्यक्षमतेबद्दल व तंत्रज्ञानाबद्दल व्यवस्थित ज्ञान असणे आणि स्वतःची विशिष्ट जबाबदारी पार पाडण्याकरिता आवश्यक असलेले कौशल्य व क्षमता त्यांच्या जवळ असणे, कर्मचाऱ्यांच्या जवळ असणे अत्यावश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपवलेलं विशिष्ट कार्य त्यांना चांगल्या पद्धतीने करता यावं यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य, क्षमता, ज्ञान त्यांना देण्याच्या पद्धतीलाच प्रशिक्षण असे म्हणतात. मग प्रशिक्षणाचा संबंध ज्ञानाच्या वृद्धीसाठी व त्यांच्या कौशल्याच्या निर्मितीशी आहे. उपक्रमामध्ये जे कर्मचारी आकृष्ट केले आहे, ज्यांची भरती केलेली आहे, त्यांना काम सोपवण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते. तसेच जे जुने कर्मचारी आहेत त्यांनाही तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे, त्यांच्या कौशल्यात घट झाल्यामुळेही प्रशिक्षण दिले जाते. पण नेमकं प्रशिक्षण म्हणजे काय आणि प्रशिक्षणाची गरज काय आहे, यासाठी आपण मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये, मानव संसाधन विकासासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता, त्याची व्याख्या, त्याची कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या व्याख्या केलेल्या असतात. यासोबतच कारण पुरेशा प्रमाणामध्ये जसं भांडवलाचा पुरवठा असेल, यंत्रसामग्री असेल, कच्चा माल वगैरे या सर्व गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. कर्मचाऱ्याच्या उपक्रमातील उत्पादनाची जी पद्धती आहे, प्रक्रिया आहे, या सर्व गोष्टी या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट असतात. मग काही तज्ज्ञांच्यामध्ये प्राध्यापक B.M. शेख यांच्यामध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढविण्यासाठी कार्यान्वित केल्या जाणाऱ्या क्रियेला प्रशिक्षण असे म्हणतात. तर श्री डेल योंडर यांच्यामध्ये विशिष्ट उद्दिष्टांसाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य हस्तगत करण्याची प्रशिक्षण ही एक व्यवस्थित आणि संघटित कार्यपद्धतीचा उपयोग करून घेण्याची अल्पकालीन प्रक्रिया आहे. त्यासोबतच डॉक्टर श्रीनिवास जोशी यांच्यामध्ये उपक्रमाच्या विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून त्यांना विशिष्ट कार्याचे अद्ययावत ज्ञान, तंत्रे, कौशल्य आणि माहिती देण्याची आणि त्यांना सक्षम करण्याची प्रशिक्षण ही एक औपचारिक व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे. मग प्रशिक्षणाच्या या वेगवेगळ्या कन्सेप्टवरून, अर्थावर, व्याख्येवर, तसे त्यांच्या विश्लेषणावर काही आपल्याला वैशिष्ट्ये स्पष्ट करता येते. जसे की ही प्रशिक्षण ही एक औपचारिक प्रक्रिया आहे. प्रशिक्षण ही उपक्रमामध्ये सातत्याने चालणारी औपचारिक
आणि अल्पकालीन प्रक्रिया आहे. अधिकृतपणे कर्मचाऱ्यांना नवीन तंत्राची माहिती करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करणे, विद्यमान कर्मचाऱ्यांच्या ज्ञानामध्ये, गुणवत्तेमध्ये, कौशल्यामध्ये आणि क्षमतेमध्ये वाढ करणे हा प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असतो. त्यासाठी विविध कौशल्याधारित कार्यक्रमांचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना किमान कौशल्य प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातो. व कार्यशक्तीचा सामूहिक उपयोग, उपक्रमाची किंवा संस्थेची नियोजित उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी विद्यमान कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कार्यशक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी प्रशिक्षणाची योजना राबविली जाते. कारण संस्थेतील बहुसंख्य कार्य ही सामूहिकरित्या पार पाडावी लागतात. सर्वच स्तरांसाठी प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. संस्थेतील सर्वच स्तरावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रशिक्षणाद्वारे पद्धतशीरपणे प्रयत्न केला जातो. त्यामुळे सर्व स्तरातील कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमात सामावले जातात. तर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रशिक्षण ही आपल्या उपक्रमामध्ये सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रशिक्षण हा एक निश्चितच आपल्या व्यवसायामध्ये सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण उत्पादनासंबंधी एक निष्णातून शोध असल्यामुळे नवनवीन उत्पादन तंत्रे आणि उत्पादन पद्धतीशी उपक्रमातील विद्यमान कर्मचाऱ्यांना अवगत आणि ज्ञान मिळवून देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना आपल्या उपक्रमामध्ये राबवल्या जातात. मग अद्ययावत माहिती देण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण दिल्या जाते. उपक्रमातील विद्यमान कर्मचाऱ्यांना वैज्ञानिक संशोधन असेल, नवीन तंत्रांचा विकास असेल, नवीन यंत्रे, नवीन कार्यपद्धती इत्यादींची परिपूर्ण माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांना उत्पादनाविषयी अत्याधुनिक माहिती देण्यासाठी सुद्धा अद्ययावतपणे त्या प्रशिक्षणातूनच माहिती प्रदान केली जाते. प्रशिक्षण हे व्यवस्थापकाद्वारे दिले जाते. आपल्या उपक्रमामध्ये विशिष्ट गुणवत्तेच्या कर्मचाऱ्यांची एकदा नियुक्ती केल्यानंतर उत्पादन तंत्रे आणि उत्पादन पद्धती यामध्ये झालेल्या बदलांशी आपल्याला अवगत करण्यासाठी तयार केलेला प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थापनाद्वारे राबवला जातो. मग अद्ययावत ज्ञान संपादन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा लाभ उपक्रमालाच होणार असल्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, खर्च या सर्वच बाबी व्यवस्थापनाने करावयाच्या असतात. प्रशिक्षणामुळे कार्यक्षमतेमध्ये वाढ होते हे वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना उपक्रमामध्ये प्रशिक्षण राबवल्याने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, उत्पादनाचा दर्जा उंचावतो, उत्पादन खर्च बराच कमी होतो, उपक्रमातील व्यवस्थापनाचा प्रभाव वाढतो, तसेच उपक्रमातील स्पर्धा, त्याची क्षमता सूक्ष्म बनते, ती सुद्धा वाढते. त्यामुळे उपक्रमाच्या नावलौकिकात भर पडतो. उपक्रमाच्या उत्पादनाच्या विपणनाची व्याप्ती वाढते. मग प्रशिक्षण खर्च ही एक प्रकारची उपक्रमाच्या दृष्टीने गुंतवणूकच असते. म्हणून प्रशिक्षण खर्च ही गुंतवणूक आहे हेही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्रशिक्षणाचा खर्च हा अनुत्पादक नसून उपक्रमाच्या मानवी शक्तीला अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी करण्यात आलेली ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे. मग बदलत्या परिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी प्रत्येकच उपक्रम आपल्या उत्पादन तंत्रामध्ये आणि उत्पादन पद्धतीमध्ये सातत्याने नूतनीकरण करत असतो. मग नूतनीकरणाचा खर्च हा अनुत्पादक समजला जात नाही. पण प्रशिक्षणावरील सर्व वैशिष्ट्यामुळे, या सर्व चर्चा केलेल्या वैशिष्ट्यामुळे आधुनिक व्यवस्थापन संचलनात प्रशिक्षणाचा सातत्याने उपयोग केला जातो.
म्हणून सद्यस्थिती सर्वच व्यावसायिक हे आपल्या उपक्रमातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या प्रती जागरूक झालेले आहेत. नवीन कर्मचाऱ्यांना आणि नियुक्त कर्मचाऱ्यांना आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये उत्पादकतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या स्तरावरचं ज्या ठिकाणी कार्य करत असलेला कर्मचारी आहे त्या पातळीवरचं त्याला प्रशिक्षण दिल्या जातं व नवनवीन तंत्रज्ञानाशी त्याला अवगत केलं जातं. याच्यामध्ये कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेमध्ये या प्रशिक्षणातून निश्चितच वाढ होत असते. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षण देण्याची जी गरज आहे ती वेगवेगळ्या कारणामुळे त्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. व नीड्स ऑफ ट्रेनिंग प्रशिक्षणाची आवश्यकता यावरही आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज, त्याची काही मुद्दे, कोणत्या कारणामुळं आपल्याला प्रशिक्षण देण्याची गरज आहे या कारणाविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला तांत्रिक, क्लिष्ट आणि गुंतागुंतीची कार्य करण्याची क्षमता निर्माण होते. कर्मचाऱ्यांची एकदा नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सोपवलेली एक वेगवेगळी कार्य, विशिष्ट कार्य ही तांत्रिक, क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असल्यास ती कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्याला तांत्रिक ज्ञान, विशिष्ट कौशल्य आणि योग्यता आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज भासते. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये तांत्रिक, क्लिष्ट आणि गुंतागुंतीची कार्य यशस्वीपणे करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता भासते. त्यासोबतच प्रशिक्षणाची दुसरी गरज नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये उत्पादन कार्याचं स्वरूप बदलल्यास उपक्रमातील नवीन यंत्रसामग्री बसविल्यास, आपल्या व्यवसाय उपक्रमामध्ये नवीन यंत्रसामग्री जर बसवलेली असेल, नवीन तंत्रज्ञान अवगत केलेलं असेल तर या ठिकाणी त्याही गोष्टीचं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं अत्यावश्यक असतं. पण नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी बदलत्या परिस्थितीमध्ये उत्पादन कार्याचे स्वरूप बदलल्यानंतर, उपक्रमात नवीन यंत्रसामग्री बसवल्यानंतर, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे देणं गरजेचे असतं. कारण त्यांना नवीन उत्पादन कार्य, नवीन यंत्रसामग्री, नवीन तंत्रज्ञान यशस्वीपणे हाताळण्यासाठी निश्चितच प्रशिक्षणाचीच गरज निर्माण होते. यासोबतच तिसरी आवश्यकता प्रशिक्षणाची, नवीन कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांसाठी सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देणं अत्यावश्यक असतं. मग उपक्रमातील विद्यमान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल, त्याची निवृत्ती झाली असेल, त्याची बढती झाली असेल अथवा त्याची बदली झाली असेल किंवा इत्यादीमुळे उपक्रमात नवीन कर्मचारी नियुक्त केल्यास त्यांना आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडता याव्यात यासाठी प्रशिक्षण द्यावे लागते. मग नवीन कर्मचाऱ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असते. मग उत्पादनात वाढ करणे असेल, उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण देणं अत्यावश्यक आहे. मग चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू अधिक प्रमाणात उत्पादित करण्यासाठी आणि त्यांच्या विपणनाची व्याप्ती वाढविण्यासाठी या सर्वांसाठीच नवीन कर्मचारी वर्ग नियुक्त केल्यास प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी लागते. मग उत्पादनाचे स्वरूप आणि वेगवेगळ्या विपणनातील आव्हाने लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी सक्षम असा कर्मचारी वर्ग तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करावी लागते. उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यासोबतच नवनवीन शोध जाणून घेण्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता असते. औद्योगिक जगात लागणारे नवनवीन शोध असतात. काळानुसार बदल, त्यामुळे उत्पादनाच्या तंत्रामध्ये झालेला बदल असेल, उत्पादनाच्या पद्धतीमध्ये झालेला बदल असेल, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये झालेला बदल असेल, इत्यादी बदल हे सातत्याने होत असतात. त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांना नवीन पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण योजना आपल्याला कार्यान्वित कराव्या लागतात. म्हणून नवनवीन शोध जाणून घेण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे.
त्यासोबतच 6वा मुद्दा उत्पादनाची उत्पादकता वाढविण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. उपक्रमातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी, सर्व प्रकारच्या अपव्ययाचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा किमान करण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची परिणामकारकता वाढविण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे ही व्यवसायामध्ये काळाची गरज समजल्या जाते. यासोबतच प्रशिक्षण दिल्यामुळे निश्चितच मनोबलामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण दिले जाते. उपक्रमातील वातावरण हे उत्पादन कार्यासाठी पोषक करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मनोबलामध्ये वाढ करणे अत्यावश्यक असते. उपक्रमातील विविध कार्यामध्ये त्यांचे मनापासून सहकार्य मिळावे यासाठी, तसेच उपक्रमाची स्पर्धा क्षमता वाढावी यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे अत्यावश्यक असते आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असते. उपक्रमामध्ये बऱ्याच अगोदर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वयामध्ये वाढ झाल्यामुळे, त्यांची प्रकृती स्वास्थ्य खालावल्यामुळे, त्यांची मानसिकता उदास झाल्यामुळे आणि त्यांच्यातील प्रेरणा नाहीशी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता बऱ्याच अंशी कमी होते, परंतु त्यांचे वेतनमान मात्र वाढतच असते. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील उत्साह वाढविणे तसेच त्यांच्यातील कार्यप्रवृत्ती वाढविणे अत्यावश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, जसं जसं वय वाढतं तसं तसं बुद्धिमत्ता वाढेलच हे सांगता येत नाही, परंतु त्यांचं वेतनमान मात्र वाढलेलं असतं. म्हणून कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे, उपक्रमाच्या बऱ्याच अगोदर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वयामध्ये वाढ झाल्यामुळे, त्यांची प्रकृती स्वास्थ्य खालावल्यामुळे, त्यांची मानसिकता उदास झाल्यामुळे आणि त्यांच्यातील प्रेरणा नाहीशी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता बरीच कमी होते, परंतु त्यांचे वेतनमान मात्र वाढत असते. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील उत्साह वाढवणे तसेच त्यांच्यातील कार्यप्रवृत्ती वाढवणे आवश्यक असते. या सर्व गोष्टीसाठी उपक्रमामध्ये प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते. काही उद्दिष्ट, प्रशिक्षणाची काही उद्दिष्ट, त्याचाही अभ्यास पण या ठिकाणी करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रेनिंग, कोणत्या हेतू समोर ठेवून प्रशिक्षण दिलं जातं, प्रशिक्षणाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, यावरही आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रेनिंग, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची अनेक उद्दिष्टे आहेत. त्यातील काही महत्त्वाची उद्दिष्टे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. जसे की सुरुवातीला सांगूया आपण की तांत्रिक ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांची विशिष्ट कार्याची जबाबदारी निश्चित करून त्या कार्याचे स्वरूप, त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या विभिन्न बाबी, ते कार्य करताना कराव्या लागणाऱ्या क्रिया, तसेच त्यासाठी अवलंबिण्यात येणाऱ्या कार्यपद्धती इत्यादीबद्दल आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान कर्मचाऱ्यांना देणे ही काळाची गरज असते. त्यासाठी अनुरूप प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली जाते. त्यासोबतच कौशल्याचा विकास करणे, उपक्रमातील विशिष्ट कार्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा कर्मचाऱ्यामध्ये विकास करणे तसेच त्यांना आपापली कार्य करण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण योजना आखल्या जातात. तर तिसरं उद्दिष्ट असं आहे प्रशिक्षण देण्यामागचं की ते क्षमता निर्माण करणे, विशिष्ट कार्य करताना येणाऱ्या अडचणीबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देणे तसेच त्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता कर्मचाऱ्यामध्ये निर्माण करणे हा प्रशिक्षण योजनामागचा प्रमुख उद्देश असतो. त्यासोबतच निर्णय क्षमता निर्माण करणे, उपक्रमातील विशिष्ट कार्य करताना कर्मचाऱ्यांना विविध विषयांचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्याशिवाय ते अचूक निर्णय घेऊ शकत नाही. कोणत्याही कारणामुळे चुकीचे निर्णय घेतले गेल्यास उपक्रमाला विविध प्रकारचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. म्हणून कर्मचाऱ्याचे अचूक निर्णय क्षमता, त्यांच्यामध्ये अचूक निर्णय क्षमता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात.
त्यासोबतच सहकार्याची प्रवृत्ती निर्माण करणे. प्रशिक्षणाचा प्रमुख हेतू हा सहकार्याची प्रवृत्ती निर्माण करणे हाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. बाकीचे मुद्दे पुढील तासिकेमध्ये चर्चा करू.